नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, 14 जून 2026 रोजी आपली कंबाईन ग्रुप बीची एक्झाम पार पडली आणि आयोगाने आता आन्सर की जाहीर केलेली आहे. त्या आन्सर कीनुसार आपण प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण करणार आहोत. तसेच ही प्रश्नपत्रिका विश्लेषण तुम्हाला येणाऱ्या ग्रुप सीसाठी उपयोगात येईल आणि तसेच इतर स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा आणि तलाठी भरतीसाठी उपयोगात येईल. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याला न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. ऑप्शन बघा. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. क. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली. बघा ऑप्शन बघा. ब. ड हे आन्सर बरोबर आहे. ओके. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले, हे ऑप्शन रॉंग आहे. ओके. कारण ते बहुतेक इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल याचे सदस्य होते 1902 मध्ये. ओके. त्यामुळे क ऑप्शन हे चुकीचं आहे. क ऑप्शन ज्या ऑप्शनमध्ये असेल ते तुम्ही अगोदरच डिलीट करायचे, म्हणजे बाकी उरलेले तुमचे 2 किंवा 4 यामधील तुम्हाला एलिमिनेट पद्धतीने डिलीट करता येईल किंवा मग सिलेक्ट करता येईल. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर न होते? ऑप्शन बघा. मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल. आन्सर आहे 3. महात्मा गांधी हजर नव्हते. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. ऑप्शन बघा. ए. ते एलिफिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. बी. त्यांनी इ. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. सी. ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. आन्सर आपलं बाळशास्त्री जांभेकर. ओके. बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक याचे संपादक होते. महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक व न्यायमूर्ती होते. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची आपल्याला निबंधमाला प्रसिद्ध आहे. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 4. इ. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? ऑप्शन बघा. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. आन्सर येईल 4. अ, ब, क. पुढील प्रश्न बघा 5. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? ऑप्शन बघा. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. आन्सर येईल 3. अ, ब, क. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली नव्हती. ओके. त्यानंतर बघा 6वा प्रश्न. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वोच्च राजकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश डॅश यांनी डॅश डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. ऑप्शन बघा. लॉर्ड मेकाले, पब्लिक एज्युकेशन कमिटी, माउंट स्टुअर्ट एलिफिस्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर्स, जॉर्ज रसेल क्लार्क, ब्रिटिश पार्लमेंट, लॉर्ड हॅम्स्टेड, गव्हर्नर जनरल. आन्सर येईल माउंट स्टुअर्ट एलिफिस्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर यांना त्यांनी पत्र लिहिले होते. ओके. त्यानंतर बघा 7वा प्रश्न. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? भगतसिंह व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. दुसरं बघा. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन या हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. क. मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या चापेकरांनी केली. ऑप्शन येईल 1. क.
कमिशनर रँड हे मुंबईचे नव्हते, हे पुण्याचे होते. पुण्याचे कमिशनर होते, त्यामुळे क ऑप्शन आपलं चूक येईल. त्यानंतर बघा 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल, हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? ऑप्शन येईल लोकमान्य टिळक. त्यानंतर बघा 9वा प्रश्न, 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? ऑप्शन आन्सर येईल आपलं जॉन लॉरेन्स. त्यानंतर 10वा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. आन्सर येईल हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खालीडकर. त्यानंतर बघा 11वा प्रश्न, सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? ऑप्शन बघा हिस्पार, रिमो, झेमू, ड्रँगट्रंग. आन्सर येईल रिमो नदी. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न बघा 12वा, खालील विधानांचा विचार करा. आपल्याला काही विधाने दिलेली आहेत. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्यात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहेत. तर आन्सर येईल आपलं अ आणि क. ओके. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. आणि क 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. ओके. त्यानंतर बघा 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहेत? प्रशासकीय विभाग आणि जिल्हा आपल्याला तलाव जलाशय दिलेले आहेत. ओके. संभाजीनगर, धाराशिव, तावरजा, नागपूर, भंडारा, उमरझरी, अमरावती, वाशिम, चिखली, कोकण, सिंधुदुर्ग, शिवडाव. आन्सर येईल आपलं अ ब. अयोग्य जोडी शोधायची आपल्याला, अ आणि ब. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, तवरजा हे चुकीचं आहे, आणि नागपूर, भंडारा, उमरझरी हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा. बघा तापी, पूर्णा, सिंदफणा, मांजरा, आणि उपनद्या दिलेल्या आहेत आपल्याला बिंदुसरा, बोरी, नळगंगा, घरणी. तर आन्सर येईल आपलं 3. तापी, बोरी नदी, पूर्णा, नळगंगा, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा, घरणी. त्यानंतर 15वा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानावरून जिल्हा ओळखा. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. आन्सर येईल आपलं ठाणे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 16वा, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा टेकड्या स्थित आहेत? ऑप्शन बघा सातमाळा, गाळणा, अक्राणी, दरकेसा. आन्सर येईल आपलं 4 दरकेसा. ओके. त्यानंतर बघा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? ठाणे नाशिक, मुंबई नवी मुंबई, सातारा सांगली, नागपूर चंद्रपूर. आन्सर येईल मुंबई नवी मुंबई. शहरी एकत्रीकरण. शहरी एकत्रीकरण म्हणजे जसं पुणे, पिंपरी चिंचवड इत्यादी आपण शहरी एकत्रीकरणामध्ये सांगू शकतो. ओके. त्यानंतर बघा 18वा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
ॲन्सर येईल धुळे. त्यानंतर बघा 49वा प्रश्न, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश डॅश नावाने ओळखला जातो. ऑप्शन बघा, खलाटी, वलाटी, बाबर, खवलाटी, सपाट. ॲन्सर येईल आपलं खलाटी. खलाटी म्हणजे समुद्र किनाऱ्यालगतचा सपाट व सकल प्रदेश. वलाटी उंच भूभागास आपण वलाटी म्हणतो आणि बाबर म्हणजे हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, त्यास आपण बाबर म्हणतो. खवलाटी ही संज्ञाच नाही, हा शब्द टाकलेला त्यांनी असाच. त्यानंतर बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. 4. ऑप्शन येईल, ॲन्सर येईल आपलं 4. रत्ना 1981, सिंधू 1992, कोकण रुची 1999 आणि कोकण सम्राट 2014. ही आताची लेटेस्ट आहे, त्यामुळे आन्सर तुमचं निघू शकतं यावरून.